वर्गणीमधून सुरू केलं आणि त्याच वेळेस मला वाटतं 2019 ची विधानसभा संपली आणि या परिसरामध्ये आमदार या नात्याने मी रस्ता पाहण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतला आणि खंडाळ्यापासून तर भायगाव पर्यंत डांबरीकरण करावं या उद्देशाने मी आणि 4-5 गाड्या घेऊन आम्ही या रस्त्याने निघालो. रस्त्याने जात असताना इथं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ देवराव मामाची माझी भेट झाली आणि सहज त्यांना विचारलं मंदिर कशाचं चालू आहे. ते म्हणले महादेवाचं मंदिर चालू आहे. त्याच वेळेस तोंडामधून शब्द गेला तर तुम्हाला सभामंडप बांधून देतो म्हणून. आणि म्हणून तो सभामंडप या ठिकाणी आज आमदार निधीमधून जे 7 लाख रुपये आपण दिले त्यामधून तो पूर्ण झाला. या लोकार्पण प्रसंगी प्रामुख्याने या ठिकाणी हजर असलेले माजी सभापती भागीनाथदादा मगर, या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या शिवसेनेचे विभाग प्रमुख अशोकभाऊ हाडोळे, हजर असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सन्माननीय शिंदेभाऊ, देवराव मामा, आपले महापौर गोरखनाथजी शिंदे, रामभाऊ त्रिभुवन, संदीपभाऊ पवार, ईश्वरभाऊ आंबोरे, या ठिकाणी निळकंठ भाऊ, आमचे विजूभाऊ दिग्विजय, अक्षय, आदित्य, बाळूभाऊ शिंदे, या ठिकाणी प्रामुख्याने आता सर्वांचं नाम उल्लेख करणं आवश्यक आहे, परंतु आता मला माफ करतील सर्व मारकरी, टाळकरी, सर्व बहिणी मंडळ, सर्व ज्येष्ठ मंडळ आणि विशेष म्हणजे शिंदेभाऊ ज्यांनी मला 42,000चं तुमच्यासोबत मतदान करण्याचा सर्वात जास्त अधिकार गाजवला, ते आमच्या लाडक्या बहिणी समोर बसलेल्या आहेत. त्यांना त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो. महादेव मंदिर जर म्हटलं तर आज सकाळपासून 4-5 ठिकाणी महादेव मंदिराचं पुढे लोकार्पण, पुढे भूमिपूजन व्यवहारे सर, आणि हे सर्व करत असताना 5 वर्षामध्ये वैजापूर शहरामध्ये मला वाटतं आज 8व्या महादेव मंदिराचं भूमिपूजन मी केलं. 8 महादेव मंदिर याच्या वैजापूर शहरामध्ये झाले. आणि महादेव मंदिर विजू हो, मुकेश भाऊ, महादेव मंदिर यासाठी आमच्या संपूर्ण भारत देशामध्ये प्रदीपजी मिश्रा महाराजांनी एक महिलेवरती पूजा कशी करावी हे महिलांना 7 दिवसाच्या कथेमधून जे सांगितलं, आज कोणत्याही कॉलनीच्या महिला मला दिसल्या तेव्हा ग्रामीण भागामध्ये 10-15 महिला दिसल्या तर मी आमच्या प्रदीपला सांगतो, प्रदीप हे महादेवचं मंदिर मागणार आहे. म्हणजे एवढी किमया प्रदीपजी मिश्रा महाराजांनी त्या ठिकाणी करून ठेवली आणि तीच किमया 2024च्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. 2024ला घडलं असं तर मी ज्या गावात जायचो त्या गावात माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी एकच म्हणायच्या, बोरणारे सर तुम्ही आमचे लाडके भाऊ आहे, आतापर्यंत आम्ही सगळ्या तुमच्या दाजीचं ऐकत गेलो, परंतु आता दाजीला सांगणार आहे का आमचं ऐकत चला म्हणून. आणि म्हणून या विधानसभेमध्ये एवढं मोठं महिलेने त्या ठिकाणी उपक्रम करून दाखवला तर तो खऱ्या अर्थाने हद्दीच्या बाहेर आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं काम महिलेने त्या ठिकाणी केलं. म्हणून आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्त साधून त्या ठिकाणी आपण ते छोटासा 7 लाख रुपयाचा महादेवचं मंदिर या ठिकाणी उभा केलं. गाभारा तुम्ही तयार केला, समोर 7 लाख रुपये खर्च आपण त्या ठिकाणी आमदार निधीमधून दिले आणि मग त्याचं लोकार्पण त्या ठिकाणी झालं असं या ठिकाणी प्रामुख्याने जाहीर करतो. रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हा मी या ठिकाणी पाहायला आलो है ना मामा, त्यावेळेस मला वाटलं होतं का रस्ता होईल का नाही होईल, एवढं मोठं अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण झाला
आणि असं जे जे काम तुम्ही सांगशाल ते इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण करू. येण्याला थोडा वेळ झाला कारण वैजापूर शहरामध्ये 5-6 कार्यक्रम आज महाशिवरात्रीचे आणि पुढेच टाळता येणार नाही. दादाला सांगितलं, दादा संध्याकाळी किती जरी वाजले सगळे कार्यक्रम झाले पाहिजे. इथून आता काशी विश्वेश्वर मंदिर, तिथून रावणेश्वर महादेव मंदिर, तिथून वेरूळ, असा त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आजचा हा उपक्रम आहे. आणि आज परत एकदा या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि महादेवांच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करतो, आमचा सर्व शेतकरी सुखी होऊ दे, है ना, पुढचा काळ आमचा चांगला जाऊ दे, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.